तर संभाजीनगरमधून उत्तराखंडला गेलेल्या 13 जणांचा संपर्क सध्या झालेला नाहीये। काल दुपारपासून त्यांचा फोन लागत नाहीये, त्यामुळे नातेवाईक सध्या चिंतेत आहेत। संभाजीनगर, अहिल्यानगर आणि ठाण्यातून 18 जणांचा गट उत्तराखंडला गेलाय। 18 पैकी 13 जण संभाजीनगरचे आहेत, मात्र यापैकी कोणाशीही संपर्क होत नाहीये। या 13 जणांचं शोधकार्य सध्या सुरू आहे। कदाचित या प्रचंड पुरामुळे त्यांचे मोबाईल वाहून गेलेले असू शकतात किंवा ते काही वेगळ्या ठिकाणी विस्थापित झालेले असू शकतात। नेमकं काय झालंय हे मात्र अद्याप समजलेलं नाहीये। एकूण 18 जणांचा गट उत्तराखंडला गेलेला होता आणि 18 पैकी 13 जण संभाजीनगरचे आहेत, ज्यांचा संपर्क अजूनही होत नाहीये। तर सोलापूरमधून उत्तराखंडला गेलेले 4ही तरुण सुखरूप आहेत। चौघही गंगोत्रीमधील बेस कॅम्पमध्ये आहेत असा मेसेज त्यातल्या एकानं आपल्या सोलापूरमधल्या मित्राला पाठवलाय। जिल्हा प्रशासनानं देखील ही माहिती तपासून पाहिली, त्यामध्ये ते सुखरूप असल्याची पुष्टी झाली आहे। विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे हे चौघं सोलापूरमधील तरुण उत्तराखंडला गेले। त्यातच काल तिथं पूर आल्यामुळे त्यांचा संपर्क होत नव्हता, त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते। उत्तराखंडमधील परिस्थिती नियंत्रणात येताच चौघही सोलापूरला परत येणार आहेत। तर आम्ही गंगोत्रीला आलतो सगळेजण 4 जण। तर आम्ही सगळे सेफ आहोत। मी एकटाच खाली आलोय कारण की फोनवर बोलायला, बाकीचे सगळे वर आहेत आणि आम्ही सगळे सेफ आहोत। आम्ही आर्मी कॅम्पच्या खाली आहोत, म्हणजे जेवण वगैरे सगळं भेटाले। टावर वगैरे सगळं तुटल्यामुळं त्यामुळे नेटवर्क होईना किंवा कॉन्टॅक्ट होईना। मी फटाफट 2 किंवा 3 दिवसांनी जे आपलं काय म्हणतात 2 किंवा 3 दिवसांनी कनेक्ट झाले की तुम्हाला मी मेसेज किंवा स्टोरी टाकतो। सगळे सेफ आहोत, काय टेन्शन घेऊ नका। तर उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यामध्ये आज भयावह पूर आला होता। यामध्ये मृतांचा आकडा आता 5 वर गेलाय। कालपासून 130 जणांना वाचवण्यात बचाव यंत्रणांना यश आलं, मात्र 100 पेक्षा अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत। हर्सिल लष्करी तळावर तैनात 10 जवान देखील कालपासून बेपत्ता आहेत। लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे, मात्र अनेक ठिकाणी रस्ते खचल्यामुळे काही ठिकाणांवर पोहोचण्यामध्ये अडचणी येत आहेत।